उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशिरा श्रीनगर येथे पोहोचले। तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली। यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असं सांगितलं। सुखरूप असल्यासारखं वाटतंय आणि आजूबाजूला सगळे आपली माणसं आणि साहेब स्वतः भेटायला आले तर खूप मोठी गोष्ट आहे। आम्ही सकाळपासून एअरपोर्टवरती होतो याच एकामध्ये की बाबा आपले साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार, किती वेळ होते साहेब येतील, रेस्क्यू करतील, आम्हाला नेतील तिकडे आणि कधी घाई जरी कधी घरी पोहोचेल साहेबांसोबत। खरं खूप मोठी गोष्ट होती आम्हाला मला तर खूप दुःख वाटते की ते सगळं झालं ते आणि आपले महाराष्ट्राचे लोक सुद्धा इथे अडकले होते। पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपल्या महाराष्ट्राचे खरंच साहेब आले त्याचा आम्हाला खूप खूप मोठी गोष्ट आहे। खरं खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आम्ही सुखरूप घरी पोहोचणार याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे। मी व्हिडिओ कॉलवर माझ्या फॅमिलीला सांगितलं की साहेब आहेत, सो मी इथे सुखरूप आहे। पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते। यातील काही पर्यटकांनी फोनवरून शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती। यानंतर कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांच्या मदतीसाठी शिंदे यांनी पाठविले होते। या मदत कार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः काश्मीरला रवाना झाले। आज श्रीनगर येथे पोहोचताच त्यांनी पर्यटकांची भेट घेतली। यावेळी शिंदे साहेबांच्या रूपानं आपल्यासाठी आपला हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना अनेक पर्यटकांनी व्यक्त केली। राज्यातील नागरिकांना सुखरूप परत नेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे। यातील पहिलं विमान आज रात्री रवाना होणार असून त्यातून 65 लोक मुंबईला परतणार आहेत। तर उद्या सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अजून 3 विमानं अजून काही पर्यटकांना घेऊन मुंबईकडे झेपावतील असं शिंदे यांनी सांगितलंय। इथे अडकलेल्या पर्यटकांना भेटून आपण त्यांना दिलासा दिला असून सर्वांना सुखरूपपणे आपल्या राज्यात नक्की नेण्यात येईल असंही सांगितलंय। त्यामुळे पर्यटकांना आता चिंता करण्याची काळजी नाही असं शिंदे म्हणाले। आम्ही माईक नाही पकडू शकत साहेब। आज आपण या ठिकाणी नागरिकांचे आने दो ना सर बोलतो साहेब, आज या ठिकाणी आपण आलेला आहात, अनेक मराठी कुटुंबीय या ठिकाणी अडकलेले आहेत, काय सांगा? मी आता एअरपोर्टला पण आपले बरेचसे महाराष्ट्रातले लोक मला भेटले। आता एक पहिले जे विमान येत आहे त्याच्यामध्ये ती पहिली बॅच जाईल। आता मी बऱ्याच लोकांना फोनवर सकाळपासून चर्चा करतो आणि त्यामुळे त्या ज्यांच्याशी बोललो ते तिथं मला आता दिसले। आता जे बाकी हॉटेलमध्ये आहेत त्यांनाही मी भेटतोय जाऊन आणि यांना आपण जशी विमानाची व्यवस्था होत राहील तसे लोकांना आपण पाठवतो। विशेष विमान सेवा या ठिकाणी तैनात। आता एक विमान आपलं येत आहे विशेष विमान, ते येईल 11:15 वाजता, त्याच्यातून हे लोक जातील। पुन्हा सकाळी दुसरं विमान येईल, दोपहरी पुन्हा एक विमान येईल। कड़े फैसले भारत सरकार ने लिए हैं। पाकिस्तान के नागरिकों का वीजा रद्द कर दिया गया है और सिंधु वाटर ट्रीटी को होल्ड पर डाल दिया गया है। एक तरह से कहा जा रहा है कि स्ट्राइक की है पाकिस्तान के ऊपर भारत सरकार ने। नहीं, ये तो बहुत ही कल की जो घटना हुई है ये पाकिस्तान पुरस्कृत ये आतंकी हमला है और ये बहुत ही जो हमला किया है वो दुर्भाग्यपूर्ण है और बेकसूर टूरिस्ट को मारा गया, नाम पूछकर मारा गया, ये तो बेहद दुर्भाग्यपूर्ण है। और इसलिए हमारे आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, इन्होंने विदेश का दौरा रद्द कर अमित शाह साहब को, यहाँ गृह मंत्री को कल यहाँ भेजा था। और ये पूरी जो का हादसा है, जो ये टूरिस्ट के ऊपर हुआ बड़ा हमला है और इसका जवाब तो ईट का जवाब पत्थर से मिलेगा ही, करारा जवाब बिल्कुल मिलेगा, क्योंकि ये बेकसूर लोगों का खून बहा है। ये इनकी शहादत बिल्कुल खाली नहीं जाएगी और बेकार नहीं जाएगी। ये हमारे देश के प्रधानमंत्री बहुत ही कठोरता से ये पाकिस्तान को बराबर सबक सिखाएंगे। देशात आक्रोश व्यक्त केला जात आहे आणि पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची का मागणी बदला केली खून जाते। से ही, और जो सर्जिकल स्ट्राइक जो हुआ था उससे बड़ा सर्जिकल स्ट्राइक अब हमारे देश के प्रधानमंत्री
और गृह मंत्री और हमारे सेना के जवान निश्चित रूप से ये पाकिस्तान को बराबर सबक सिखाएंगे। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, आपण स्वतः भेट घेत आहात, कशा पद्धतीने सांत्वन केलं लोकांना जातंय? फार समाधान वाटलं मी भेटल्यानंतर, एक आधार वाटला आणि त्यांना वाटलं आपला कोणीतरी आलेला आहे आणि मलाही त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांच्यावर फोनवर सकाळी बोलत होतो, परंतु मला देखील इथं येऊन त्यांना मी कार्यकर्ता आपल्याला माहित आहे की बसून राहणार नाही आणि म्हणून मी आलो इथे आणि त्यांची आता व्यवस्था नियोजन जे आहे हे आपण करतोय। राज्य सरकार पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष घालून आहे, मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहेत। मला वाटतं गिरीश महाजन इकडे आलेले आहेत आणि काल आपली मी काल टीम पाठवली, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या टीममधले तेही लोक सगळे संपर्कात आहेत आणि मला संपर्क करून देत होते फोनवर, पण आज प्रत्यक्ष भेटलो। आता आणखी पण अनेक ठिकाणी लोक आहेत त्यांना भेटतो। महाराष्ट्र के जिन नागरिकों ने जान गंवाई है, त्यांना सरकारकडनं काही मदत जाहीर करणार आहे? त्यांना जे पहिलं तर त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवलं आणि सरकारच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांनी मदतीची घोषणा केलेली आहे। महाराष्ट्र में हिंदी में सर जो महाराष्ट्र सरकार कुछ मदद देगी जिनने अपनी जान गंवाई है? बिल्कुल बिल्कुल जान गंवाई है, पीछे महाराष्ट्र सरकार रहेगी पूरी ताकत से, केंद्र सरकार रहेगी, हमारे आदरणीय प्रधानमंत्री रहेंगे, बिल्कुल डटकर सपोर्ट करेंगे, गृह मंत्री भी डटकर सपोर्ट करेंगे। और मैंने जैसा कहा कि ईद का जवाब पत्थर से, इसका करारा जवाब पाकिस्तान को मिलेगा। मला शिंदे साहेबांना पहिलं तर खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे। त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले, आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले। त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी, पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप